काढत आहे का? यांना काय झाले माहितीये का, आम्ही शेतात 24 तास राबतो आणि ह्यांनी काय करतात माहितीये का, की एसी ला बसून यांचे काय खिशातले देतात का पेन्शन? खिशातले देतात का? हे आमचं पैसे आहेत, हे आमचं पेन्सिल हे आम्हाला मिळालंच पाहिजे. जर नाही मिळालं तर मग काय यांना काय इथे खुर्चीवरनं उचलून त्या रानात नेऊन झोपून आम्ही बैल काढीन आमच्या नांगराला झोपून यांना. दिव्यांना काय आपण पट्टी काढण्यापेक्षा यांना काय करायचं माहित आहे का, 24 तास यांना नांगराला ठेवायचं. मग यांची बुद्धी जरा डोक्यात येईल काय असते शेतकऱ्यांचा हाल काय असतोय यांना माहित नाही अजून. आता पेरणी चालू झाल्या, कशाला काय करावं, यांना न्यावं तर खुर्चीवरून आले तिथं नांगराला झोप्याव का नाही. आमच्या काही 5 दिवस झाले इथं उपोषणला बसल्यात. त्यांना जरा लादा वाटल्या पाहिजे की त्यांनी उपोषणला बसल्यात, जेवण करून इथं खात्यात. त्यांची बायका लहान मुलं बिलं आहेत का नाही त्यांना माहित आहे का नाही विचारा. आणि ट्रक आडवं लावलं, ट्रक आडवं लावत्यात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना जरा लाज वाटली पाहिजे की तिथं महिला बसले आहेत, त्यांच्या आंघोळी सोय नाही. त्या ताईने दोसा त्या साहेबांकडे झाले, पोलीस साहेबांकडे गेले होते, त्यांच्याकडनं चावी म्हणून तिने आंघोळ केली. जरा तर तहसीलदारांना लाज वाटली पाहिजे की त्यांना आंघोळीची सोय नव्हती. त्या साहेबांचं आम्ही अभिनंदन केलं पाहिजे, पोलीस साहेबांचे त्या सत्कार केला पाहिजे की त्यांनी किल्ली नेली आणि आमच्या ताईला तिथं आंघोळीची सोय करून दिली. तर इथं सगळ्यांना आपले पेन्सिल मिळाले पाहिजे, मिळालंच पाहिजे का. यांच्या खिशातले देत नाही त्यांनी, सरकारकडून येते पैसे, सरकार दिले, त्यांनी सरकारकडून आले. हे आमचे कामगार आहेत, आम्ही मालक आहे, सरकार आहेत, सरकारने दिलेले आम्हाला दिलं पाहिजे. मी 2 मिनिटं माझे भाषण संपवून मी हेल्पलेटचा इचलकरंजी शहर अध्यक्ष आतिश भोसले सुरेश सासरे मामांना जाहीर पाठिंबा देत आहे. धन्यवाद.